माझं नाव संदेश लोणारे, मी महाराष्ट्र एरिया सेल्स मॅनेजर बोलतो आहे. ही जी मशीन आहे ही फक्त पॅडीसाठी यूज केली जाते, म्हणजे भात रावण्यासाठी. ही मशीन आमच्या गोदावरी ॲग्रो मशिनरी प्रायव्हेट लिमिटेडमधून आहे आणि या मशीनचं काम फक्त पॅडी लावण्याकरता आहे, दुसऱ्या गोष्टींसाठी नाही आहे. आणि या मशीनचं जेवढं काम असतं यासाठी बेड बनवावं लागतं आपल्याला. सर्वात अगोदर भातासाठी बेड बनवल्यानंतर बेड या पद्धतीने याला स्टे करावं लागते, इथे इनबिल्ड करावं लागते. आणि मागच्या साईडला आपल्याकडे एक सिम्बॉल दिलेला आहे, त्या सिम्बॉलमधून आतमध्ये परत टाकावं लागते. या सर मी दाखवते तुम्हाला. इथे मोस्टली बेड असतात ठेवले, हे बेडसाठी असते. इथलं जो इंजिन दिलं आहे हा डिझेल इंजिन आहे. ते ड्रायव्हर बसलो असतो, ड्रायव्हर इथून चालू करते. परत गोष्ट म्हणजे हे जे मागच्या साईड आहे, जे बेड बनवले असतात राईसचे, ते बेड इथून न टाकलं जातात. इथनं बेड टाकल्यानंतर हे जे रोहणीचं सिस्टम आहे इथून आहे खालवे, हे खालच्या साईडनं परत इथे 4 म्हणजे जवळपास 8 ते 9 कांडे टाकल्या जातात. 8 ते 9 कांडे प्रत्येक याच्यातून बिल्ड केलं जाते, प्रत्येक याच्यामध्ये. आणि स्टेबली कंटिन्युअसली म्हणजे जवळपास इंचेसमध्ये, एवढ्या इंचेसमध्ये, जवळपास 2 फुटाच्या इंचेसमध्ये स्टॉल केलं जाते. आणि परत त्यानंतर ही जी मशीन आहे ट्रॅक्टर टाईप ट्रान्सप्लांटर आहे, ही 4 व्हील ड्राईव्हमध्ये येते. ट्रॅक्टर टाईप 4 व्हील ड्राईव्हमध्ये. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही मशीन आपल्याला हिच्याकडे महाराष्ट्र गव्हर्नमेंट सबसिडी देत नाही, पण दुसऱ्या स्टेटमध्ये सबसिडी आहे. तामिळनाडूमध्ये याला सबसिडी दिली आहे या मशीनला. आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पण हल्लीमध्ये आम्ही सबसिडीसाठी टाकलं आहे याला. हे सबसिडीचं जसं प्रोग्राम झालं अरेंज की पुढच्या वर्षी पण याचं सबसिडीसाठी महाडीबीटी गव्हर्नमेंट करणार आहे. आणि कस्टमरना याचा खूप जास्त फायदा आहे, कारण की आपण पॅडीमध्ये यूज करताना आपण कसं रोजगार जसं असतात लोक ते मिळत नाही, आणि याला डायरेक्ट सरळ नेलं तर आपलं जो जेवढं बेनिफिट असते तो वाचून जात आहे. आणि त्यानंतर सर्वात मोठी गोष्ट की महाराष्ट्रामध्ये ही सेल करणारी पहिली मशीन भंडारा डिस्ट्रिक्टमध्ये आहे. आणि त्यानंतर ऑल इन इंडियामध्ये सर्वात जास्त मशीन ही विकत आहे. त्यानंतर सर यामध्ये जे 4x4 दिले आहे ट्रॅक्टरचं सिस्टम खूप चांगलं आहे. हे लोडिंग केलं जाते, अनलोडिंग हे खाली करण्यासाठी आहे, लोडिंग वगैरे करण्यासाठी. त्यानंतर याला वर पण केलं जाते. त्यानंतर याचं जे हे टायरच आहे हे 4x4 आहे दोन्ही. आणि चालवताना खूप कम्फर्टेबल पण आहे. इथून हे गेअर दिलेले असतात, हे उचलण्यासाठी, स्टे करण्यासाठी, सॉफ्टसाठी आणि हँडसाठी पण आहे. इथं ड्रॉ रोडिंग पण आहे, अप आणि डाऊनसाठी पण आहे. आणि हे गेअर आहे, याच्याने आपल्याला RPM पण वाढवता येते, RPM पण वाढवता येते याच्याने. आणि सेम सिस्टम आहे, इथून डिझेल टाकायचं टँक आहे इकडनं. परत त्यानंतर सरळ इंजिन हिचं डिझेल इंजिन आहे, प्युअरली FM वर्ल्ड नावाने येतो आहे. FM वर्ल्ड नावाने याचं इंजिन येतो आहे. आणि सरळ मोस्टली इथून डिझेल वगैरे टाकला जाते. आता हिचं जे कॅपॅसिटी आहे मी तासी कॅपॅसिटी सांगतो आहे तुम्हाला, की एका एकराला 4, 4.5, 5 असं घेतलं जाते. आणि त्यानंतर हिचं जो सर्वात मोठा आहे जो मॉडेल आहे, हा जो मॉडेल आहे याची जी प्राईस मी सांगतो, याची प्राईस 14.5 लाख रुपये आहे. प्राईस 14.5 लाख रुपये आहे. आणि याचा जो मॉडेल आहे 2Z6F6A. संपर्कासाठी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, 8956290004. थँक्यू.